मित्राची कमेंट आली होती की चार अडकल्यानंतर जनावर आता दुधावली झाली व्यवस्थित. आता मित्रांनो, चाराचा प्रॉब्लेम काय आहे नेमका जनावरांमध्ये समजून घ्या. ज्यावेळेस जनावर जे अडकते, ज्याला आपल्या काही काही भागांमध्ये जारला वार सुद्धा म्हणतात बघा, आमच्याकडे तर आम्ही वारच म्हणतोय त्याला. ते अडकल्यानंतर मित्रांनो ती कुजाय चालू होत्या गर्भाशयात. कुजल्यानंतर त्याचं इन्फेक्शन होणं साहजिक आहे. आता जरी वार 2-3 दिवस राहून गर्भाशयामध्ये परत काढली डॉक्टरच्या असते किंवा त्याची ती जरी सुटून थोडी थोडी होऊन पडली तरी सुद्धा ती करायचं तसं इन्फेक्शन गर्भाशयामध्ये करते. ते इन्फेक्शन परत गर्भाशयाला जास्त हानिकारक असते, त्यामुळे दमवते. त्यानंतर जनावर माझ्यावर येत नाही व्यवस्थित किंवा हिटवर न आल्यामुळं गाभांचं जर तक्रार चालू होत्याच. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे दुधाचं पूर्णपणे मॅनेजमेंट बिघडते. आपण पर्यायी मार्ग उपचार एकच असतोय, गर्भाशयामध्ये औषध सोडून घ्यायचं, आयु करायचं आणि चांगल्या कंपनीचं आयु घ्यायचं. फर्स्ट क्लासमध्ये आयु केला की नाही तुम्हाला बऱ्यापैकी 7% प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होऊन जातो. त्यासोबत जनावरला कॅल्शियम मॅग्नेशियमची औषधं आणि भरड्यामध्ये प्रोटीन आणि ह्याचं प्रमाण वाढवायचं, आपल्या पशुखाद्याचं प्रमाण सुद्धा वाढवायचं. थोडं थोडं वाढवल्यानंतर त्याचं पूर्णपणे मॅनेजमेंट लागून जाते. आपल्याला या बेसिक गोष्टींचा विचार करायचा आहे आणि पशुपालनात यशस्वी व्हायचं. धन्यवाद.